गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी ढाणकी ते बिटरगाव रोडवर चिंचोली फाट्याजवळ जाऊन रेड केला असता आरोपी सतीश जयघोष घुगरे राहणार करंजी हा मोटरसायकलवर थैलीमध्ये देशी बॉबी संत्रा दारू 90 मिलीच्या 47 प्लास्टिक बॉटल एकूण किंमत 1645 व बजाज पल्सर मोटरसायकल किंमत 1,10,000 रुपये असं एकूण 1,11,645 रुपयाचा माल मिळून आलाय। जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आर्थिक घोटाळा पोहोचला 10 कोटींवर। जामबाजार गैरकारभाराची भर, आजवर 23 कर्मचाऱ्यांवर कारवाई। दुचाकी चोरीत झाली वाढ। गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाल्याचं दिसून येत आहे। दिवसाकाठी 5 पेक्षा अधिक गाड्या जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून चोरीला जात आहे। विशेष म्हणजे या संदर्भात आलेल्या तक्रारीवरून घटनेपासून 24 तास तक्रार पोलिसांकडून नोंदवल्या जात नसल्याने वाहन चालकांना मनस्ताप होत आहे। प्रसिद्ध नवरात्री उत्सव सुरू असून मंडपातील दानपेट्या तसेच देवीच्या मौल्यवान दागिन्यांवर चोरट्यांचा डोळा आहे। दुर्गादेवी उत्सव मंडळाची दानपेटी चोरट्याने मंडळ कार्यकर्त्यांची नजर चुकवून लंपास केली आहे। हा प्रकार मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय। रात्रभर दर्शनार्थी भक्तांची गर्दी झाल्यानंतर सकाळी 7 वाजता चोरट्याने दुर्गा मंडपात शिरून दानपेटी चोरली आहे। मद्यधुंद पोलिसांवरील कार्यवाहीच्या मागणीसाठी जमाव पोलीस स्टेशनवर धडकला। पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल। सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाजवळ सुरू असलेला सप्तखंजरी भजनाचा कार्यक्रम बंद करण्यास गेलेला पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत आढळून आला। मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यास पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली। त्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली असता तो दारू पिऊन असल्याचं निष्पन्न झाल्याने त्याच्या विरुद्ध कलम 85(1), 85(2) मदाकानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। 6.5 लाखांचा ऐवज दिवसाढवळ्या लुटला। उमरखेड ढाणकी रोडवरील उड्डाण पुलाजवळ 4 चाकी वाहन थांबवून रस्त्याच्या बाजूला लघुशंकेला गेल्यानंतर गाडीच्या काचा फोडून गाडीतील ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवरील बॅगमध्ये असलेली 4,47,000 रुपये रक्कम व 3 तोळे सोन्याची गोफ असा एकूण 6,47,000 रुपयांचा ऐवज अज्ञात लुटारूंनी चोरून नेल्याची घटना दिनांक 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडली। सोन्याचे गंठण लंपास। उमरखेड येथील बसस्टँडवरून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास केले आहे। या प्रकरणी उमरखेड बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हात चलाखीने अज्ञात चोरट्याने लंपास केले। 10व्या वर्गातील विद्यार्थी बेपत्ता। पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत इंदिरानगर येथील गोकुळ राजूसिंग चव्हाण यांचा 10व्या वर्गात शिकत असलेला 16 वर्षांचा मुलगा अमर चव्हाण हा शनिवारी सायंकाळपासून बेपत्ता आहे। अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार, गुन्हा दाखल। मागील आठवड्यात दिग्रस रोडवर सायंकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये शिवराज भीमराव चकोते वय 40 वर्ष राहणार गुंज तालुका महागाव हा युवक गंभीर जखमी झाला होता। येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। अपघातात युवकाचा मृत्यू। एका युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। ही घटना अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोसा मार्गावर काल रात्रीच्या सुमारास घडली। अवैध देशी दारू साठा जप्त। पेट्रोलिंग दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारावर पोलिसांनी ढाणकी ते बिटरगाव रोडवर चिंचोली फाट्याजवळ जाऊन रेड केला असता आरोपी सतीश जयघोष घुगरे राहणार करंजी हा मोटरसायकलवर थैलीमध्ये देशी बॉबी संत्रा दारू 90 मिलीच्या 47 प्लास्टिक बॉटल एकूण किंमत 1,645 व बजाज पल्सर मोटरसायकल किंमत 1,10,000 रुपये असं एकूण 1,11,645 रुपयाचा माल मिळून आलाय। आरोपी विरुद्ध कलम 65(e) महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय। सदरची कारवाई ठाणेदार संतोष मनवर यांच्या मार्गदर्शनात बीड जमादार रोशन सरनाईक, निलेश भालेराव यांनी केली। जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आर्थिक घोटाळा पोहोचला 10 कोटींवर। जामबाजार गैरकारभाराची भर, आजवर 23 कर्मचाऱ्यांवर कारवाई। भ्रष्टाचारामुळे सतत चर्चेत राहत असलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मागील 3 वर्षांतील आर्थिक घोटाळा 10 कोटी रुपयांवर पोहोचला आहे। ऑगस्ट महिन्यात चौकशी झालेल्या जामबाजार शाखेतील घोटाळ्याने यामध्ये 40 लाख रुपयांनी भर पडली आहे। या शाखेचा घोटाळा आता 1 कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते। घोटाळा प्रकरणात आतापर्यंत या बँकेच्या 23 कर्मचाऱ्यांवर निलंबन, बडतर्फी यांसारखी कारवाई देखील झाली आहे।
संशयास्पद आर्थिक बाबी आढळलेल्या जिल्हा बँकेच्या शाखांची चौकशी केली जाते। यामध्ये प्रचंड आर्थिक घोटाळा पुढे येत आहे। मागील 3 वर्षांत उघड झालेल्या घोटाळ्यात सर्वात आघाडीवर आरणी शाखा आहे। या शाखेमध्ये तब्बल 4 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार आढळून आला आहे। तर त्याखालोखाल दिग्रस शाखेमध्ये 2 कोटी 85 लाख, दिग्रस शहर शाखेत 9 लाख, कलगावमध्ये 50 लाख तर हिवरा संगम शाखेमध्ये 1 कोटी 87 लाख रुपयांचा घोटाळा आढळून आला आहे। महिनाभरापूर्वी जामबाजार शाखेची चौकशी करण्यात आली। आतापर्यंत झालेल्या चौकशीत 40 लाख रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला। हा आकडा 1 कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या आर्थिक घोटाळ्यामध्ये बँकेच्या काही संचालकांचेही हात गुंतले असल्याचे सांगितले जाते। या सर्व प्रकरणात आतापर्यंत 23 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। यातील 5 कंत्राटी कर्मचारी बडतर्फ झाले आहेत। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण 94 शाखा आहेत। संशयास्पद व्यवहार दिसत असलेल्या शाखांचे निवृत्त बँक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विशेष लेखापरीक्षण केले जात आहे। त्यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे पोलिसांमध्ये तक्रार केली जाते। आतापर्यंत गैरप्रकार आढळलेल्या हिवरा, दिग्रस, आरणी येथील शाखेच्या कर्मचाऱ्यांवर पोलीस कारवाई करण्यात आली। शेतकऱ्यांसाठी आलेली रक्कम त्यांच्या खात्यात न टाकता इतरांच्या खात्यात वळती केली, शिवाय सस्पेन्स खाते वापरून रक्कम हडपली जाते। असाच प्रकार करून बँकेच्या एका माजी संचालकाचे कर्ज खाते नील केल्याची बाब जामबाजार शाखेतून पुढे आली आहे। जामबाजार शाखेत असा झाला घोटाळा। एरंडा संस्थेची बँक वसुली 12,52,800 रुपये बँक निरीक्षकांनी सस्पेन्स खात्यात जमा दाखवले। यातील 6,12,646 रुपये सोसायटी कर्ज खात्यात जमा दर्शवले। 2,84,786 रुपये एका 4 चाकी वाहन कर्ज खात्यात तर 2,60,400 रुपये दुसऱ्या एका कर्ज खात्यात जमा दर्शवले आहे। यातील एक खाते माजी बँक संचालकाचे आहे। बँकेचे पैसे भरून या संचालकाचे खाते नील करण्यात आल्याची बाब स्पष्ट झाली आहे। या प्रकरणात शाखा व्यवस्थापक पी.ए. राठोड, कंत्राटी लिपिक अरविंद चव्हाण, शाखा निरीक्षक डी.डी. पवार यांना जबाबदार धरण्यात आले आहे। त्यांच्यावर 25,54,744 रुपये वसूल रक्कम निश्चिती केली आहे। प्रथम तपासणीत गैरव्यवहाराची एकूण रक्कम 34,41,630 रुपये निश्चित झाली आहे। दरम्यान शाखा व्यवस्थापक पी.ए. राठोड, शाखा निरीक्षक डी.डी. पवार यांना निलंबित करण्यात आले आहे। जामबाजार शाखेची चौकशी सुरू करण्यात आली आहे आणि त्यामध्ये आर्थिक घोटाळा आढळून आलाय। पूर्ण चौकशी अंती या शाखेतील घोटाळ्याची अंतिम स्थिती स्पष्ट होईल। बँकेच्या सर्वच शाखेची चौकशी टप्प्याटप्प्याने केली जाईल। मनीष पाटील, अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक। तर आतापर्यंत घोटाळा उघड झालेल्या रकमेतील 2 कोटी रुपये वसूल करण्यात बँकेला यश आले आहे। गुन्हा कबूल करून त्यांनी रकमेचा भरणा केला आहे, परंतु आता उर्वरित रकमेचे काय हा प्रश्न मात्र कायम आहे। दुचाकी चोरीत झाली वाढ। गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ झाल्याचं दिसून येते। दिवसाकाठी 5 पेक्षा अधिक गाड्या जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून चोरीला जात आहे। विशेष म्हणजे या संदर्भात आलेल्या तक्रारीवरून घटनेपासून 24 तास तक्रार पोलिसांकडून नोंदवल्या जात नसल्याने वाहन चालकांना मनस्ताप होत आहे। आजतागायत पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक केले असले तरी बहुतांश दुचाकी चोरीचे गुन्हे अद्यापही थंड बस्त्यात आहेत। प्रसिद्ध नवरात्री उत्सव सुरू असून मंडपातील दानपेट्या तसेच देवीच्या मौल्यवान दागिन्यांवर चोरट्यांचा डोळा आहे। दुर्गादेवी उत्सव मंडळाची दानपेटी चोरट्याने मंडळ कार्यकर्त्यांची नजर चुकवून लंपास केली आहे। हा प्रकार मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय। रात्रभर दर्शनार्थी भक्तांची गर्दी झाल्यानंतर सकाळी 7 वाजता चोरट्याने दुर्गा मंडपात शिरून दानपेटी चोरली आहे। त्यामुळे सर्वच मंडळ कार्यकर्त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत। यवतमाळ सापमनवाडी परिसरातील बंगाली दुर्गादेवी उत्सव मंडळातील या घटनेने भाविक भक्तांनी संताप व्यक्त केला आहे। मद्यधुंद पोलिसावरील कार्यवाहीच्या मागणीसाठी जमाव पोलीस स्टेशनवर धडकला। पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल। सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाजवळ सुरू असलेला सप्त खंचेरी भजनाचा कार्यक्रम बंद करण्यास गेलेला पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत आढळून आला। मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यास पोलीस स्टेशनमध्ये आणून त्याची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली। त्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली असता तो दारू पिऊन असल्याचं निष्पन्न झाल्याने त्याच्या विरुद्ध कलम 85(1), 85(2) मदाकानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे। राजू हिरामण मोहुर्ले, वय 53 वर्ष असे
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. शहरातील श्रीराम मंदिर जवळील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने दिनांक 5 ऑक्टोबर रोजी रात्री सप्तखंजरीचा कार्यक्रम सुरू होता. रात्री 10:10 दरम्यान पोलीस कर्मचारी मोहुर्ले व इतर 2 पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी गेले. त्यांनी आयोजकांना 10 वाजून गेले, कार्यक्रम बंद करा असे सांगितले. मात्र आयोजकांनी थोड्या वेळाने बंद करतो असे सांगितले. यावेळी काही कार्यकर्ते व पोलीस कर्मचारी मोहुर्ले यांच्यात बोलणी सुरू असताना मोहुर्ले हे दारूच्या नशेत असल्याचं एका कार्यकर्त्याच्या लक्षात आले. यावेळी तेथे उपस्थित महिला पुरुष संतप्त झाले होते. त्यांनी मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्यावर कार्यवाही होण्यासाठी पोलीस स्टेशनवर धडक दिली. पाहता शेकडोंचा जमाव पोलीस स्टेशनमध्ये जमा झाला होता. मंडळाचे कार्यकर्ते व उपस्थित जमावांनी मोहुर्ले यांची वैद्यकीय तपासणी करून कार्यवाही करण्याची मागणी करीत पोलीस स्टेशनच्या आवारात ठिय्या मांडला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी व कर्मचारी मोहुर्ले यांची वैद्यकीय तपासणी केली असता तो दारू पिल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्यावर वरील कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे, तर पुढील तपास सुरू आहे. $6.5 लाखांचा ऐवज दिवसा ढवळ्या लुटला. उमरखेड ढाणकी रोडवरील उड्डाण पुलाजवळ 4 चाकी वाहन थांबवून रस्त्याच्या बाजूला लघुशंकेला गेल्यानंतर गाडीच्या काचा फोडून गाडीतील ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवरील बॅगमध्ये असलेली 4,47,000 रुपये रक्कम व 3 तोळे सोन्याची गोफ असा एकूण 6,47,000 रुपयांचा ऐवज अज्ञात लुटारूंनी चोरून नेल्याची घटना दिनांक 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान घडली. सदर तक्रार अनिल राणे राहणार दिघडी यांनी उमरखेड पोलीस स्टेशनला दिल्यावर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिघडी येथील रहिवासी असलेले अनिल सुरेश राणे हे आपल्या MH46 BK 6886 या कारने HDFC बँक हदगावकडून उमरखेड बायपास मार्गाने ढाणकी रोड उड्डाण पुलाजवळ आले असता त्यांनी पुलाजवळ वाहन थांबवून रस्त्याच्या बाजूला लघुशंकेला गेले होते. त्यांना गाडीच्या काचा फुटण्याचा आवाज आला तेव्हा ते गाडीकडे धावले असता त्या ठिकाणी 4 अज्ञात इसम होते. ड्रायव्हर जवळील सीटवर बॅगेत रोख 4,47,000 रुपये व 3 तोळ्याची गोफ किंमत 2 लाख रुपये असा एकूण 6,46,000 रुपयांचा ऐवज लुटून पळून गेले. अशा आशयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी उमरखेड अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. सोन्याचे गंठण लंपास. उमरखेड येथील बसस्टँडवरून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास केले आहे. या प्रकरणी उमरखेड बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हात चलाखीने अज्ञात चोरट्याने लंपास केले. ही घटना 5 ऑक्टोबर रोजी घडली आहे. या प्रकरणी लता यादव मुक्कावार वय 60 वर्ष राहणार ब्राह्मणगाव तालुका उमरखेड यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. दहाव्या वर्गातील विद्यार्थी बेपत्ता. पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत इंदिरानगर येथील गोकुळ राजूसिंग चव्हाण यांचा 10व्या वर्गात शिकत असलेला 16 वर्षांचा मुलगा अमर चव्हाण हा शनिवारी सायंकाळपासून बेपत्ता आहे. काल अभ्यास करण्यासाठी आईने थोडे रागावून बोलल्यानंतर तो बेपत्ता झालाय. दरम्यान सर्वत्र शोध घेऊनही पत्ता न लागल्याने रविवारी शहर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या पालकांनी तक्रार दिली आहे. अमरचा कुणाला ठाव ठिकाणा लागल्यास किंवा तो आढळून आल्यास शहर पोलीस स्टेशन किंवा त्याचे पालक गोकुळ चव्हाण यांच्या 9922854053 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केले आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार. गुन्हा दाखल. मागील आठवड्यात दिग्रस रोडवर सायंकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये शिवराज भीमराव चकोते वय 40 वर्ष राहणार गुंज तालुका महागाव हा युवक गंभीर जखमी झाला होता. येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. या प्रकरणी वसंतनगर पोलीस स्टेशनमध्ये भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या अज्ञात वाहन चालकाविरुद्ध मृतकाचा लहान भाऊ माधव भीमराव चाकोते वय 38 वर्ष यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. अपघातात युवकाचा मृत्यू. एका युवकाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोसा मार्गावर काल रात्रीच्या सुमारास घडली.
अमोल तरोणे वय 35 वर्ष राहणार भोसा असे मृतक युवकाचे नाव आहे। काल रात्री अमोलचा भोसा मार्गावर अपघात झाला, यामध्ये तो गंभीर जखमी झाला। घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी अमोलला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। या घटनेची नोंद अवधूतवाडी पोलिसांनी केली असून अपघाताचे ठोस कारण अद्यापही समोर आलेले नाही। अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही। चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा।